जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. साधू संकादिक मिळती अपार, भक्तीचा पडिभार थोर जेथे मिळती भाविक. कीर्तन महाद्वारी नामाच्या गजरी, वाजे टाळी शांती लेणे अंगी. प्राप्ती मुक्ती दशा पूर्णदाही दिशा, ब्रह्म पाहे सद्गुरु तो एक. पाहता भक्ती सुखे गणेशनाथ दुःख विसरला. मिळती भाविक कीर्तन महाद्वारी नामाच्या गजरी, वाजे टाळी. महायोग पीठे तटे भीमरत्या, वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त स्वानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सुखाचे उद्गार तूच बोलविसी, तुझवी न कोणासी सांगू देवा. श्रोता आणि वक्ता तुझी सद्गुरुनाथा, सांगू तुझी कथा तुझ पासी. साधू संकादिक मिळती अपार, भक्तीचा पडिभार थोर जेते. मिळती भाविक कीर्तन महाद्वारी, नामाच्या गजरी वाजे टाळी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण सर्व जाणता की आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण संजय महाराज रणखाम यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त ही आयोजित प्रवचन मालिका आहे. आणि हा मालिकेतील 3रा दिवस. त्यांनी ज्या अभंगावरती कीर्तन केले त्या कीर्तनाला घेतलेल्या अभंगावरती ही प्रवचन मालिका आयोजित आहे. आज 3ऱ्या दिवशी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील अभंग क्रमांक 67 सेवेसाठी घेतला आहे.
प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज पंढरीचं महात्म्य वर्णन करतात. जेव्हा हा अभंग संजय महाराजांनी चिंतनासाठी घेतला तेव्हा ते सांगताना अतिशय ही सेवा झाली होती, ती नाथ मंदिरात झाली होती आणि सांगताना त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. पूर्ण भावविभोर आवेशात त्या अवस्थेतून त्यांनी हे कीर्तन केलं होतं. खूप गोड वर्णन केलं होतं. तोच भाव सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. प्रथम चरणात नाथ महाराज असे सांगतात की साधू संकादिक मिळती अपार, भक्तीचा परिभार थोर जेते. हे सांगत असताना संजय महाराज असे म्हणाले की जिथे संत साधू महात्मे भेटतात असं ते ठिकाण आपल्या नजदीक आपल्या भागात जर कोणता असेल तर ते आहे पंढरपूर, की जेथे आषाढी कार्तिकी वारीच्या निमित्ताने अनेक लोक तेथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. त्याचबरोबर अनेक संत साधू महात्मे तेथे आपली आपली वंश परंपरा चालवत, जसं तुकोबारायांनी त्यांच्या 8व्या पिढीपासूनची वारीची परंपरा जोपासत पंढरपूरला ते यायचे. तसंच ज्ञानेश्वर माऊली यायचे, एकनाथ महाराज यायचे. या सर्वांनी ही परंपरा जी अखंडित चालू ठेवली आहे. तर ह्या सर्व संत साधू महात्म्यांचं तिथं काय होईल, दर्शन होईल. साधू संकादिक मिळती अपार, म्हणजे तीर्थक्षेत्र हे फक्त एक याचं साधन नाही, म्हणजे आपल्या व्यवहाराचं साधन किंवा पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि झालं एवढ्या पुरतं साधन नाही. तर ते एक भक्तीचं ठिकाण आहे जिथं भक्ती घडते. आपल्या श्रवणाला भक्ती घडते, हातानं टाळी वाजून हाताला भक्ती घडते, पायानं वारी केल्यामुळे पायाला भक्ती घडते, चंद्रभागेचं पवित्र स्नान केल्यामुळे या पूर्ण शरीराला भक्ती घडते. हे असं हे ठिकाण की जिथे अनेक संत साधू महात्म्यांचं आपणास दर्शन घडतं, त्यांचे अमृत वचन आपणाला ऐकायला मिळतात. म्हणून साधू संकादिक मिळती अपार, भक्तीचा परिभार थोर जेते. तिथं काय वर्णन करा भक्तीचं. पांडुरंग परमात्माही म्हणतो ना, मी वैकुंठी वसे, मी वैकुंठात राहत नाही, मग मी कुठे राहतो, जिथे माझे भक्त माझ्या नामाचा गजर करतात त्या ठिकाणी मी वास करतो. आणि अशा प्रकारे मग जिथे हे संत साधू संकादिक राहतात तिथेच पांडुरंग परमात्म्याचा वास आहे. असे हे ठिकाण जे पंढरपूर आहे. आणखीन तिथे काय आहे हे सांगत असताना संजय महाराजांनी त्याच्यावर चिंतन केलं होतं की मिळती भाविक कीर्तन महाद्वारी. जेव्हा आपण महाद्वारावरती कीर्तनाचा आनंद घेतो किंवा ते जसं पूर्वीच्या काळी नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं, त्या कीर्तनात कोण कोण उपस्थित असायचं, तर कबीर महाराज उपस्थित असायचे, माझी ज्ञानेश्वर माऊली उपस्थित असायची, त्यांच्यासोबत त्यांचे भावंड उपस्थित असायचे, माझी जनाई उपस्थित असायची. माझी जनाई म्हणजे चरण उचलण्याचं काम द्यायच्या आणि माझ्या नंबरायला म्हणायच्या की आता बोला ज्ञानदेवा अभंग. आणि जेव्हा तो अभंग बोलायला लागायचे तेव्हा विठुराया असा काय नाचायला लागायचा की त्यांचा तो पितांबर गळाल्यालाही त्यांना कळायचं नाही. तेव्हा कबीर महाराजांना तिथे जाऊन सांगावं लागायचं, देवराया तुमचा पितांबर गळत आहे, सावरा तो. म्हणजे असे हे भाविक भक्तजन या जेव्हा कीर्तन महाद्वारावरती नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं, तो प्रसंग माझ्या नाथरायांनी त्यांच्या स्मृतीत ठेवला असेल. आणि त्यातून हा अभंगात ते उल्लेख करतात की मिळती भाविक. जेव्हा आपण त्या कीर्तना ऐकतो तेव्हा तिथे अनेक भक्त भाविक जन उपलब्ध असतात आणि त्यांचं दर्शन आपणास घडतं आणि नामाच्या गजरी वाजे टाळी. आणि मग तिथं काय घडतं तर म्हणजे विठ्ठल नामाचा गजर होतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अशा या नामाच्या गजरात लोक काय करतात, शांत बसतात का, उगाच ऐकत बसतात नाही, तर हाताने टाळी वाजवतात, मुखाने नामाचा गजर होतो. हे असं हे सुख या भूतलावर आपल्याला कुठं पाहायला मिळतं, ते फक्त पंढरपुरात पाहायला मिळतं. असं हे आनंदाचं क्षण आपणाला तिथे अनुभवायला मिळतो. आणि मग एका भक्ताची काय अवस्था होते हे स्वानुभवातून माझे नाथराय सांगतात की
अवस्था काय झाली माझी हे सगळं पाहिल्यानंतर, संत साधू संकादिकांची भेट घडल्यानंतर माझ्या आयुष्यात म्हणजे माझी वैयक्तिक अवस्था काय झाली तर शांती लेणे अंगी प्राप्ती मुक्ती दशा. माझ्या अंतःकरणात शांतीचा वास झाला, शांती प्रकट झाली. आता मी आनंदाचे डोही आनंद तरंग किंवा आता अशा एका समाधानाच्या अवस्थेला प्राप्त झालो की आता दुसरं काही या जगात प्राप्त करण्याची इच्छाच राहिली नाही. म्हणून म्हणतात की शांती लेणे अंगी. कुणाला शांती प्राप्त होते? ज्याच्या सर्व वासना किंवा तो सर्व वासनापासून मुक्त आहे, त्याला ती शांती प्राप्त होत असे. म्हणजे शांती लेणे अंगी प्राप्ती मुक्ती दशा. आता आम्ही मुक्त अवस्थेला प्राप्त झालो. आता आम्हाला या प्रपंचातून, या प्रकृतीकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्यामुळे आता आम्ही अशा सुखाला प्राप्त झालो की ज्याचं वर्णन सर्व संत साधू महात्म्यांनी आपल्या अभंगात केलं आहे की आनंदाची डोही आनंद तरंग. जसं तो समुद्रही आनंदाचाच आणि त्याच्यावरचे तरंगही आनंदाचेच, तशी आमची अवस्था झाली आहे. आत बाहेर तो विठ्ठल जळीस्थळी जो भरलेला आहे तोच आता आम्हाला प्रत्यक्षात दिसू लागला. म्हणून म्हणतात की पूर्ण राही दिशा ब्रह्म पाहे. डोळे बंद केले तरी विठ्ठल दिसू लागला, डोळे उघडले तरी तो विठ्ठल दिसू लागला. म्हणजे सर्वत्र त्या विठ्ठलाचं दर्शन आम्हाला घडू लागलं. असं हे भक्ती सुख, अशी ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली तर त्या संत साधू संकादिकांची भेट या महाद्वारामध्ये घडली. कीर्तनाचा, श्रवणाचा आनंद तिथे घेता आला. अनेक भाविक भक्तजनांची भेट झाली. नामाच्या गजरात टाळी वाजवली आणि याचा अनुभव काय असेल तर आमच्या अंतःकरणात ती शांतीची अवस्था प्राप्त झाली, समाधानाची अवस्था प्राप्त झाली आणि आम्ही मुक्ती दशेला प्राप्त झालो. आणि सर्वत्र आम्हाला जळीस्थळी काष्टीपाशांनी त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडू लागलं. पुढे काय घडलं? सद्गुरु तो एक पाहता भक्ती सुखी. आणि हे सगळं घडल्यानंतर तो क्षण आला, तो दर्शनाचा. 11 तास, 12 तास, 13 तास, काही वेळेस तर 18 तास वारकरी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभा असतात. गोपाळपुरापर्यंत लाईन जाते. कशासाठी? फक्त काही क्षण, काही सेकंदी म्हणू शकत नाही आपण, काही सेकंदाचाही काही अंश, फक्त त्या एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं रूप, त्या चरणाला स्पर्श करण्यासाठी भाविक भक्तजन त्या लाईनमध्ये उभा राहतात. आणि तोच अनुभव इथे सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की सद्गुरू तो एक पाहता भक्ती सुखे. आमच्या अंतःकरणात ते भक्तिभाव ठेवून आम्ही मग शेवटी काय झालं, आम्हाला काय घडलं त्या ठिकाणी पंढरपुरात तर सद्गुरू तो एक पाहता भक्ती सुखे. त्या सद्गुरूला आम्ही पाहिलं आणि पाहिल्याबरोबर गणेशनाथ दुःख विसरला. मग कशाचं दुःख? अहो, जो परमेश्वर परमात्मा सर्व या सृष्टीचा, या विश्वाचा निर्माता आहे, सर्व गोष्टीचा जो निर्माता आहे, त्याच्यापाशी कुठल्या गोष्टीची कमी असेल? ज्यांचे चरणाची सेवा लक्ष्मी करते, ज्यांना म्हणजे ज्याच्यावरती पांडुरंग परमात्मा शयन करतो, जो विष्णू परमात्मा शयन करतो, तो शेषनाग आहे, ज्यांचा वास वैकुंठ भवनात आहे, तिथं कशाचीच कमी नाही. आणि अशा परमेश्वर परमात्म्याला पाहिल्यानंतर, अशा परमेश्वर परमात्म्याचं स्वरूप अंतःकरणात साठवल्यानंतर मग कशाचं दुःख? काही तिथं पहिली गोष्ट तो भावच राहत नाही की आता मी काहीतरी आहे. तो सर्व अहंकार, तो सर्व अभिमान तिथे गळून जातो. आणि तुकोबाराय म्हणतात की अभिमान गेला आणि देव झाला. म्हणजे जेव्हा एका भक्ताचा तो अहंकार गळून पडतो, तो अभिमान दूर होतो, मी आणि तूपणाची भावना दूर होते. कबीर महाराज एका दोह्यात म्हणतात की जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही. म्हणजे जेव्हा मी हरीला पाहायला गेलो तेव्हा मला हरी दिसलाच नाही. म्हणजे पाहायला गेलो हरी, पण हरीला जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी म्हणून कोण राहिलो नाही. म्हणजे जसं गंगा समुद्राला मिळाल्यानंतर तिथं गंगा वेगळी राहत नाही, तोच भाव येते. नाथ महाराज सांगतात की मग तिथं दुःख आम्ही विसरून गेलो, अद्वैत स्वरूपाची प्राप्ती झाली. तिथं विविधता, भिन्नता आमच्या अंतःकरणात राहिलीच नाही. म्हणून या प्रस्तुता
अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी पंढरी महात्म्य वर्णन केलं आणि त्याचं खूप गोड वर्णन, खूप गोड चिंतन माझ्या संजू महाराजांनी तीर्थक्षेत्र उजनी येथे ठिकाणी झालेल्या कीर्तनात नाथ मंदिरात याचं वर्णन केलं. हे सर्व शब्द, हे सर्व दिलेली माहिती ही त्यांच्याच मुखातून ऐकली, तीच तुमच्या समोर प्रकट केली. यात माझं स्वतःच असं काही नाही, जे काही आहे ते संजू महाराजांनी चिंतन केलं त्याचा भाग आहे. तरी सर्व श्रोत्यांनी या गोष्टीचा लाभ घेऊन त्यांना स्मृतीत ठेवावं एवढी एकच इच्छा. झालेली सेवा संजू महाराजांच्या चरणी, गणेशनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी आणि सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.